बायको, काय ग आता बरं वाटतंय ना तुला? मला? हो, का रे? नाही, थोडीशी गंभीर वाटलीस म्हणून विचारलं. काय झालंय? काही नाही, थोडी कन्फ्यूज होते. कशाबद्दल? हेच सध्या मूल हवं की नाही या विषयावर आपण बोलतोय ना, त्याबद्दल. पण हे कधीतरी होणारच हे गृहीत धरलं होतंस ना तू? हो ना, पण त्यात इतके वेगवेगळे विचार असतील असं खरंच वाटलं नव्हतं मला. म्हणजे? श्री, मला तुझं म्हणणंही पटतंय रे, आणि तू म्हणतोयस त्या मुद्द्यांचा खरंच गंभीरपणे विचार व्हायला हवा. पण म्हणून मूलच होऊ नये असंही नाही वाटत आहे मला. हे बघ, तुला घाबरवावं किंवा तुझे विचार बदलावे असा माझा कुठलाच हेतू नव्हता. नाही नाही, त्याची कल्पना आहे मला श्री. ऐक, तू सगळं विसरून जा. तू काही लक्षात ठेवू नकोस, प्लीज विसरू. असं कसं विसरता येईल सगळं श्री? अगं पण तू इतकी नर्वस होशील असं नव्हतं वाटलं मला. आणि तुझं सुख, तुझा आनंद हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी. आता मूल होणं हे इतकं महत्वाचं असेल ना तुझ्यासाठी, तर ते माझ्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. पण मुळात तू कन्व्हिन्स आहेस का? अगं, ते फक्त विचार आहेत माझे, आणि विचार आणि भावना वेगळ्या असू शकतात. परत एकदा सांगतो, मला ही मुलं आवडतात. मुलं आवडणं आणि मूल जन्माला घालणं, त्याला वाढवणं, आपल्या दृष्टीने त्याला सुजाण बनवणं, यात खूप फरक आहे श्री. बायको, ऐक ना, तू नको ना एवढं उगाच प्रेशर घेऊस. आता मला गिल्टी वाटायला लागले. श्री प्लीज रे, आता यात गिल्टी वाटण्यासारखं काय आहे? अरे, असा काही विषय आपल्यात कधी होईल असं वाटलं नव्हतं, त्यामुळे मी जरा या विषयाने गांगरले, बाकी काही नाही. ऐक, पुन्हा एकदा तुला तेच सांगतो, मूल व्हावं का किंवा ते कधी व्हावं या बाबतीतले सगळे निर्णय तुझे असतील. श्री, अरे मला निर्णय घ्यावा लागतोय, ह्याच गोष्टीचं खूप टेन्शन येत आहे मला. बायको, नको ना टेन्शन घेऊस. नको टेन्शन घेऊस. काळ केवढा बदललाय जान्हवी. कधी कधी या बदलाची ना भीती वाटते, पण एक एकदा बरंही वाटतं. तुमचं वेगळं आहे. तुम्हाला या विषयावर विचार करण्याची तरी मुभा आहे. आमच्या वेळेस तसं नव्हतं. मुलींची लग्नच मुली 13व्या-14व्या वर्षात व्हायची. कळायच्या आधीच बाई आई झालेली असायची. कसला विचार आणि कसलं काय. बाई म्हणून मूल होण्याची मानसिक तयारी करणं, स्वतःचं कल काय आहे पाहणं, कसलाच प्रकार नव्हता. पण आईजी, तुमचं काय मत आहे? तुमच्या बाळाविषयी म्हणशील तर श्रीचं बाळ घरात येणं यासारखी दुसरी आनंदाची कुठली गोष्ट असणार माझ्यासाठी. पण मूल नको असा तुम्ही निर्णय घेतलात तर तोही स्वीकारायची मी तयारी ठेवीन. हे झालं आमच्या बाळाबद्दल. चूल आणि मूल हा काळ गेलाय आता जान्हवी. बाईनं मूल जन्माला घालणं हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, यात मला शंका नाहीये. तसंच मूल जन्माला घालणं यातच आयुष्याची इति कर्तव्यता आहे असंही मला वाटत नाही. श्रीची मतं तर खूपच विचार करायला लावणारी आहेत आईजी. जान्हवी, श्रीची मतं, त्याचं काम, त्यानं केलेली धडपड ही खूप आधीपासून पाहिली आहे. एक जागरूक माणूस आहे तो. अनेक एकर जमीन त्यांनी विकत घेतली आणि इकॉलॉजिस्टची मदत घेऊन तिथं जंगल वाढवलं. त्या जमिनीची हीट कमी झाली, इरोजन कमी झालं की त्याला जेवढा आनंद होतो ना
तेवढा बिझनेस मध्ये मिळालेल्या पैशांच्या पेक्षा जास्त असतो. हो आई आजी, याची जाणीव आहे मला आणि त्याच्या ह्या मतांमुळेच ना मला खूप आदर वाटतो त्याचा. पण तो जसं म्हणतो ना, तुला काय वाटतं, तुला काय हवंय, तसंच मलाही वाटतं. पण जान्हवी, तुझं स्वतःचं मत काय आहे? तुला काय वाटतं? आई आजी, माझ्या पुढे हा प्रश्न निर्माण होईल असं कधी वाटलंच नव्हतं मला. म्हणजे अगदी सर्वसामान्य मुलींसारखं आपलं लग्न झालं आणि आता पुढे मागे आपल्याला मुलबाळ होणार असं गृहीत धरलं होतं मी. पण आता जरा गोंधळले मी. म्हणजे श्री इतकं ज्ञान किंवा काम नाहीये माझं, पण त्याचं म्हणणंच कळणार नाही इतकी अडाणी पण नाहीये मी. त्यामुळे आता काय करायचं हे ठरवताच येत नाहीये मला. ठरवता येत नाहीये? इकडे ठरवता येत नाहीये? मग काय घाई आहे? घे की तुझा वेळ. हे बघ जान्हवी, बऱ्याचदा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्यामध्येच सापडतात. फक्त डोकावून बघायचं असतं, तेवढी उसंत मिळवायची. तूही असंच केलंस ना, तर तुझी तुलाच उत्तरं मिळतील. आणि तुला जे उत्तर मिळेल त्याला आपल्या घरातल्या सगळ्यांचा, अगदी श्रीचाही पाठिंबा असेल याची हमी मी तुला देते. मी गुपचूप ऐकलं म्हणून कळलं ना जान्हवीचं आणि आईचं काय बोलणं झालं ते. एक मिनिट इंदुबाईंनी, पण नुसतं ऐकून काय होणार आहे? अरे अगं हे बघ, आपण जे 3 माहित प्रश्न विचारतो ते परत 6 माहित विचारतो का? आपल्याला परीक्षा द्यायची बेबी. अगं तसं नाही ग. म्हणजे बघ, आईंचं आणि जान्हवीचं काय बोलणं झालं हे आपल्याला कळलंय की नाही. मग आता पुढे काय करायचं याची आपल्याला आधीच तयारी नको का करायला? इंदुबाईंनी कसल्या हुशार आहात तुम्ही. हा, म्हणून मी सांगते, आता ठरलं, यापुढे आपण गुपचूप ऐकायचं, निदान श्रीच्या बाळाचा जन्म होईपर्यंत तरी. एक मिनिट, फक्त बाळाचा जन्म होईपर्यंतच का? शरे, रात्र वैऱ्याची आहे, जागी राहा. इंदुबाईंनी घाबरवू नका ना. इंदे काय बोलतेस तू? अगं कोण वैरी आहे इथे? अहो वहिनी, मी उदाहरण दिलं. म्हणजे काय, सगळ्यांनी डोळे आणि कान उघडे ठेवा. आपल्या मुलांनी आपल्या अपरोक्ष जर काही भलते चलते निर्णय घेतले आणि तशी आपल्याला शंका आली तर आपण सगळ्या तऱ्हेने त्यांचं मन वळवायला सुरुवात केली पाहिजे. हो, आपल्या घरात बाळ रांगायला हवं असेल तर आपल्याला हे करायलाच हवं. आणि याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची. आळीपाळीने सगळ्यांनी ऐकायचं. सगळ्यांनी ऐकायचं? हा, मी नाही ऐकणार. ए, तू नाही सुरुवात करू नको. बघूया ना पुढे पुढे काय होतं ते. शरे, तू ऐकणार नाहीस? नाही ऐकणार? ठीक आहे, मग आम्ही सगळ्या जे काही ऐकणार ते तुला अजिबात सांगणार नाही. असंच करणार तुला. वागवा, म्हणजे आम्ही चोरून ऐकायचं, धोका आम्ही पत्करायचा आणि चर्चा करायला मात्र तू पुढे पुढे काय अजिबात सांगणार नाही. ठीक आहे, मग मी ऐकेन. पण इंदू, नुसतं आपण बोलून किंवा ऐकून काय करणार? या दोघांनी सकारात्मक विचार करायला हवा ना. आणि त्यांना तर तेवढी फुरसतच नाहीये. त्यांना म्हणजे श्रीला. हो ग. ए, मला काय वाटतं माहितीये, हे असं म्हणत होते आपण त्यांना एक हनीमून पॅकेज देऊया. गुड आयडिया. खरंच असतंय. आणि ना तसंही 2 जण कुठे बाहेर गेले, वेगळ्या वातावरणात गेले की साहजिकच वेगवेगळे विचार येणार ना त्यांच्या मनात. बरोबर आहे तुझं. आपल्या आजूबाजूला जे घडतं तेच मनात विचार राहतात ना. आता शहरात श्रीला प्रदूषण असं सगळंच दिसतंय ना, त्यामुळे त्याच्या मनात तसेच विचार येत असणार. कुठल्या तरी निसर्गरम्य ठिकाणी गेले ना की मनात भविष्याचे विचार येतील त्याच्या.
आणि तसंही लग्न झाल्यापासून दोघच असे कुठे बाहेर गेले पण नाहीये. हो ना ग. हा कुठेही गेले नाहीयेत. चला दुसरा ठराव पास झाला. पहिला ठराव कुठला? अगं चोरून ऐकण्याचा. गपचूप ऐकायचं. हा. आता मला सांगा जान्हवी आणि श्रीला कुठे पाठवायचं? हे तर म्हणत होते त्यांना दोघांना आपण परदेशी पाठवूया कुठेतरी. पण श्री इतके दिवस काढेल का? असू दे ग, भारतात जरी कुठेतरी गेले ना तरी छानच आहेत. या घरात बाहेर पडतील ना झालं तर. पण हे सगळं कधी घडणार? म्हणजे आता मला जावं लागेल बहुतेक. हो ना, महिनाभर तरी मी नसेल. मला जमेल ना हे सगळं. मोठी आली. मग काय, आता मी त्यांच्याशी फक्त फिरायला जाण्याबद्दल बोलणार आहे, बाळाबद्दल बोलणारच नाहीये. हा बाळाबद्दल बोलूच नका. म्हणजे आता बघाच तुम्ही, या दोघांना 4 दिवस तरी फिरायला पाठवणारच. ज्यांना शब्द दिलाय मी तसा. आई अगं हे कसं शक्य आहे? पुढच्या 2 महिन्यात मला अर्ध्या दिवसाची सुट्टी सुद्धा काढता येणार नाहीये आणि तू म्हणते चांगले 2-3 दिवस फिरायला जा. कसं शक्य आहे ग? का शक्य नाहीये श्री? का शक्य नाहीये? जान्हवी तुझ्या सुट्ट्यांचं काय बाई? माझ्याकडे आहेत तशा सुट्ट्या. आणि श्री, काम करणाऱ्या माणसाकडे वेळ कधीच नसतो, वेळ काढावा लागतो. कळलं? आणि श्री किती धावपळ करतोय सारे गेले कितीतरी दिवस. म्हणून म्हणतोय ना आम्ही की जरा 2 दिवस ब्रेक घे म्हणून. आणि तुला सांगू, मीच आग्रह करून यांना तुमच्यासाठी सगळं बुकिंग वगैरे करायला लावलंय. हे बघ, अगं माझी इच्छा म्हणून तरी जाणार आहे बाळा. आई अगं आयजी, अगं तू तरी समजून घे ना. आत्ता आंब्यांचा सीझन संपलाय, आता श्रावण येईल, मग गणपती आहे, त्या सगळ्याची तयारी करायची. आपली बेकरी प्रोडक्ट्स ती पण खूप जोरात खपतात. अगं आयजी, खूप क्रुशल टाइम आहे हा. आणि समजा जरी मी गेलो ना फिरायला तरी माझं अर्ध लक्ष इथेच राहील. तेच तर होऊन नाहीये असं वाटतंय ना आम्हाला. हे बघ श्री, काम हे काम असतं. काम म्हणजे आयुष्याचा भाग आहे, आयुष्य नाही. अरे जरा जान्हवीचा विचार कर. लग्न झाल्यापासून 2 दिवस कुठे बाहेर गेलेली नाहीये ती. तिची हाऊस मौज काय आहे की नाही? नाही आईची, अहो आत्ताच गेलं पाहिजे असं काही नाहीये माझं. पाहिलं कशी आहे ती? आणि श्री, तुझं ना त्या राजा आणि साधूच्या गोष्टीसारखं चाललंय बरं का आता. म्हणजे साधूनी राजाला त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बोलावलं आश्रमात, आणि राजा आपला काहीतरी कारण काढत राहिला की नाही राणीचं बाळणपण आहे, नाही काहीतरी मुलाचा वाढदिवस आहे आणि राज्यावर संकट आलंय वगैरे असं. आणि जेव्हा राजाची ही सांसारिक प्रापंचिक कामं सगळी संपली ना, तेव्हा त्यांनी आमंत्रण केलं साधूला मोठा यज्ञ करण्यासाठी. तर साधू काही येईना, आणि मग राजा शेवटी बोलवायला गेला त्याला आश्रमामध्ये. तर साधू ना असा झाडाला घट्ट मिठी मारून बसला होता. राजाला म्हणायला लागला की इतके वर्ष मी तुला बोलवत होतो तेव्हा तुझी कामं संपली नाहीत, कामं तुला जाऊ देणार, आता माझं हे झाड मला जाऊ देत नाहीये. असंच कारण सांगणार आहेस तू सगळे? आई, या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून ऐकतोय, पण आता खरंच सांगतोय आता वेळ नाहीये अगं. पुढचे 1-2 महिने जरा सोडा ना, त्यानंतर 2 दिवस काय 10 दिवस जा असं म्हणालात ना तरी जाऊ आम्ही. जान्हवी, तू त्याच्याकडे बघून बोलू नकोस. आणि श्री, 1-2 दिवस फिरून आलास ना की चांगला फ्रेश होशील, नव्या दमानं कामाला लागशील. म्हणजे तुम्ही नव्या दमानं सकारात्मक विचार करायला लागाल पुढच्या भविष्याचा. आणि काय रे श्री, 2-3 दिवसाचा तर प्रश्न आहे. ए जान्हवी, तुझ्या मनात काय ते स्पष्ट सांग बरं आता. माझ्याकडे आहेत सुट्ट्या शिल्लक आणि मला आवडेल 2-3 दिवस बाहेर जायला. मग झालं तर चल श्री, ही तिकीट हातात घे. बायको, तू माझ्या बाजूने का उभी राहत नाहीस ग कधी? हसू नकोस. द्या आता. मी तरी काय करणार, काय बोलणार ना मी. घरी राहायचंय मला इथे. चला
जाऊया हनीमूनला. अगं नर्मदा हसतेस काय? चल आपल्याला काम आहेत तेवढी तरी. तुम्ही पण कामं करा हा तुमची. हो. बेबीवनचं झालं की नाही तुमचं काम? हो 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 झालं झालं बोल. सरू असती ना तर किती गप्पा मारल्या असत्या माझ्या बरोबर. एक माणूस घरात नाहीये तर किती चुकल्यासारखं होतंय ना. हो ग, 4 दिवस नाही झाले तिला जाऊन, तर किती मिस करतो ना आपण तिला. 1.5 महिना कसा काढायचा? बापरे, अजून 1.5 महिना आहे. हो ना ग. पण एका अर्थी चांगलं आहे ना बेबीवनचं, तिला तिच्या आवडीचं काम करायला मिळतंय. हो ग, आपण इकडे आपल्या कामात बिझी, तिला तिच्या आवडीचं काम करायला मिळतं ना, हे खरंच खूप छान आहे. आणि इंदू बहिणी, त्यांना ती एक असिस्टंट हवी होती कोणतरी नवीन, मिळाली बाबा, आणि बरी आहे. नशीब. ए, तुझं काम कसं चाललंय? छान वाटतंय? खूप मस्त. पसारा जरा मोठा आहे आपला, पण हळूहळू येत आहे सगळं ताब्यात. आणि बेबीवनचं हल्ली मी विसरत पण नाही ना तशी फार. कांता आलाय ना घरात, त्याचा परिणाम आहे हा. असं काही नाहीये. बेबीवनचं शरीर काय झालं? बेबीवनचं शरीर काय झालं? माझ्याकडे एक बातमी आहे. कसली? श्री आणि जान्हवी आहे ना, सांगा ना पटकन. बोल ना. हनीमूनला जायला तयार झाले. म्हणजे श्री तयार झालाय. आता आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. त्या घरात पाळणा घालणार. हो इंदुवहिनी, अगं दुधात साखर काय, केशर सुद्धा पडत. किती वर्षानंतर आनंद येणार ना घरात. सगळी ना त्या विघ्नेश्वराची कृपा आहे. अगं बाई, कधी जाणार आहेत ते? उद्या सकाळी. बाहेर चाललात ना तेलकट खाऊ नका, शक्यतो वरण भात खा. आणि दूध प्या न विसरता. ए, टोप्या घेतल्यात का? आणि सनस्क्रीन? मी तर बाहेर जाताना माझी उशी पण घेऊन जायची, हो की नाही श्री? तू पण जा ना घेऊन उशी पांघरुण. उशी पांघरून राहू दे, पण हे काय? हे एवढंच सामान? बाकीचं कुठं आहे? बाकीचं एवढं पुरणार आहे आम्हाला? होय, एवढंच. त्या एका दिवसाच्या पिकनिकसाठी आपण जेवढं सामान घेऊन गेलो होतो ना, त्याच्या तुलनेत हे कमी आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय. हे बघ, मी काय म्हणते, आता जाताय ना 2 दिवस, तर श्रीला समजाव, त्याला म्हणावं बाकी सगळं ठीक आहे, पण आपल्याला आपलं स्वतःच बाळ हवंच. अरे पण ऐक, एवढं पुरणार आहे आम्हाला. तुम्ही ना आबाळ करून घ्या अशानं स्वतःची. अगं हनीमूनला चाललोय आम्ही, आबाळ काय करून घेऊ? मस्त राहू आम्ही, डोंट वरी. आणि म्हणावं आईजींचा थोडा विचार कर रे, त्यांना पंतवंडाचं तोंड दिसायला हवं की, म्हणून म्हणते आपलं बाळ हवंच. त्याला आता. जान्हवी, काय चाललंय? वहिनी काय बोलताय? आई, अगं काय चाललंय काय? जान्हवी चल, आपल्याला उशीर होतोय. काय नाही. अरे आई असं म्हणत होत्या. श्री, आता तुम्ही निघा. यांच्या सूचना काही थांबणार नाहीयेत. तुम्ही काय आणि कसं एन्जॉय करा हे सांगण्याच्या आधी तुम्ही निघा. चला येतो. बाय बाय. फोन करा. मी हो. अच्छा, बाय बाय. बाय बाय. वहिनी काय बोलत होता? अगं मी तिला असं म्हणत होते, गवार करते. हा, हॅलो. हा अगं, पोचलात का तुम्ही? कसा झाला प्रवास? अरे वा वा वा, छान छान. हो हो, नाही आम्ही मजेत आहोत ग, आम्ही मजेत आहोत. आणि हे बघ, तुम्ही आता इकडची काळजी नका करू, मस्त मजेत राहा, फिरा. हा हो हो, सुटी कारणी लावा तुमची. श्रीला पण सांग. हो हो, ठेवू फोन? कर ना, कर, अधून मधून फोन कर. हो हो, चालेल चालेल. आईला सांगतो मी. पिंट्या
हा नाही सांगतो त्याला मी. हो चला चला. हो हो अच्छा. हा पोचली. सुट्ट्या घेत आहेत, फिरायला जात आहेत. काही नाही, नुसती मजा चाललेली आहे. लग्न झाल्यापासून काय चाललंय त्यांचं, नुसती मजाच तर चालली आहे ना. आणि इथे आम्हाला एक दिवस स्वयंपाकापासून सुट्टी मिळत नाहीये. मलाही वाटतं ना कधीतरी फिरायला जावं, त्यांनी घेऊन जावं, पण नाही, तेव्हा यांच्याकडे वेळ नसतो, सुट्ट्या नसतात. काही नाही, नुसतं श्रीमंती चोचले, दुसरं काही. सुट्ट्या घेतायत, फिरतायत, आमची कोणाला काही काळजी. आपलं करतोय दिवसभराची काम. तुला फिरायला जायचंय कुठे? वाटतच नाही का कधी जावं, सारखं आपलं घरातलं काम. विघ्नेश्वरा, तुझ्या कृपेनं या घरात आनंद नांदायला लागलाय. एक एक नकार, अवघडले पण हळूहळू का होईना गळून पडतायत. विघ्नेश्वरा, मिळत जातं तशा अपेक्षाही वाढत जातात, पण शेवटी मुलं, नातवंड, पतवंड वाढताना बघणं, त्यांचं सगळं छान चाललंय हे बघणं, माझ्यासारख्या संसारी बाईला आणखीन काय हवं असणार. असंच आता एक छोटस बाळ घरात येऊ दे, मी भरून पावीन विघ्नेश्वरा, भरून पावीन.